स्मार्ट गृहिणींसाठी 20 स्मार्ट किचन टिप्स. 1. प्रेशर कुकरमध्ये डाळ जळू नये म्हणून डाळ 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर कुकरमध्ये डाळ टाकल्यावर चमच्याने डाळ हलवा. त्यामुळे डाळ कुकरच्या तळाला चिकटणार नाही. तसेच डाळी शिजवण्यासाठी पुरेसे पाणी आणि जाड तळाचा प्रेशर कुकर वापरा, म्हणजे डाळ कुकरमध्ये जळणार नाही. 2. कुकरचा रबर सैल झाल्यामुळे किंवा कुकरमध्ये शिटी न वाजल्यामुळे दाब निर्माण होत नाही. चणा डाळ किंवा मसूर डाळ इतर डाळींपेक्षा शिजायला जास्त वेळ घेतात, म्हणूनच कुकरमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना 1 तास पाण्यात भिजत ठेवा. 3. डाळ गरम पाण्यात 1 तास किंवा साध्या पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवा. यानंतर कुकरमध्ये डाळ टाका आणि दुप्पट पाणी मिसळा. त्यात 1 चमचा मीठ, हळद, अर्धा चमचा तेल घालून मंद आचेवर डाळ शिजवून घ्या आणि 1 शिट्टी वाजल्यानंतर गॅस बंद करा. कुकरमधून पूर्ण प्रेशर बाहेर आल्यानंतरच कुकर उघडा. 4. डाळीचा तडका देताना फोडणीचे पदार्थ जळले तर चव बिघडते, म्हणून तेल गरम झाल्यावर गॅसची आच मंद करा आणि त्यात एक पदार्थ घाला. 5. दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावरच वेलची किंवा जायफळ घालावे. 6. इडली करताना जर तुम्हाला इडली रवा वापरायचा असेल तर सकाळी 2 कप उडीद डाळ भिजत घालावी आणि रात्री ती वाटून त्यात 4 कप इडली रवा मिक्स करून मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून द्यावे. 7. पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही. 9. कणिक कडक होत असतील तर पीठ मळताना साधं पाणी वापरण्याऐवजी फाटलेलं दुधाचं पाणी किंवा पनीरच्या पाण्याचा वापर करा. फाटलेल्या दुधाच्या पाण्याने पीठ मळल्यानंतर पीठ अगदी सहज मळले जाते, ज्यामुळे या कणकेच्या चपात्या अगदी मऊ आणि टम्म फुगलेल्या तयार होतात. 10. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका. त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. 11. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. 12. खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खवूनच फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. 13. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं. 14. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा, म्हणजेच मिक्सरमध्ये फिरवून घ्या. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. या मठ्ठ्याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. 15. दही वडे मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. दही वडे मऊ आणि चविष्ट बनतात. 16. डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 तास धुवून भिजत ठेवावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. यामुळे डाळीला एक विशिष्ट चव येते. 17. छोले भटुरे करतेवेळी भटुरेचं पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ देखील राहतात. 18. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा. त्यामुळे ते खवट होणार नाही, तसेच ते कडक राहतील. 19. भाजीची ग्रेव्ही बनवताना जर ग्रेव्ही आंबट झाली तर त्यामध्ये 1 चमचा साखर घाला. आंबटपणा कमी होईल, मात्र साखर जास्त प्रमाणात घालू नका. 20. कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतवून घेऊन त्यात डाळीचं पीठ 1-2 चमचे घालून परतवून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ पराठे बनवा. खूपच टेस्टी लागतात.
तर गृहिणींनो, या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्या तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.